पार्टी सत्ता है और कांग्रेस कई दिनों से सत्ता में नहीं है। तो हम तो सबसे पहले पुणे की जो हालत हुई है अभी इन लोगों के चलते, उसके बारे में सवाल उठा रहे हैं। पुणे में कोई भी बड़ा उद्योग क्यों नहीं आ रहा है? पुणे के उद्योग क्यों पुणे छोड़ के जाने की बात कर रहे हैं? पुणे की ट्रांसपोर्ट की क्या हालत है? पुणे के प्रदूषण की क्या हालत है? ये आपने जो स्मार्ट सिटी बड़ी बहुत घोषणाबाजी करके लाए थे, उसका क्या हुआ? उसका कोई रिपोर्ट देगा क्या? कितने पैसे खर्च हुए? और यहाँ पे राज्य में 3 पार्टियों की सरकार चल रही है और तीनों पार्टियां भ्रष्टाचार के बारे में किस तरह से उन्हें ज्यादा से ज्यादा भ्रष्टाचार का हिस्सा मिले उस पर लगी हुई है। और विकास के नाम से आपने देखा कि या सेमीकंडक्टर उद्योग हो या एप्पल की कोई कॉन्ट्रैक्ट मैन्युफैक्चर हो, कोई उद्योग पुणे नहीं आ रहा है। इसका कारण यह है कि कोई भी नया उद्योग अगर आने की कोशिश करता है, यहाँ भ्रष्टाचार का सामना करना पड़ता है। यहाँ का सिविक इंफ्रास्ट्रक्चर कोलैप्स हो गया है। यहाँ के सिविक इंफ्रास्ट्रक्चर को हमने देखिए, पुणे में कांग्रेस पार्टी मनमोहन सिंह सरकार के समय पुणे में मेट्रो लाए थे। तो ये हम तो विकास की दृष्टि से पुणे की तरफ देख रहे हैं। वही जब हम सत्ता में आएंगे, मुझे पूरा विश्वास है कि पुणे की जनता ने पिछले 10 साल का सब कार्यकाल देखा है और अब की बार कांग्रेस और शिवसेना की युति को आशीर्वाद देंगे। और जब हमें सत्ता मिलेगी मनपा में, तो आप देखेंगे पुणे की हालत इससे एक दुनिया का एक अच्छा शहर के रूप में हम लाने की कोशिश करेंगे। देखिए, मैं मुंबई की बात अभी नहीं करूंगा, पुणे की बात करते हैं। लेकिन मुंबई में बात यह कि उनके पास कोई विकास का मुद्दा बचा नहीं है। उन्होंने जो कुछ किया है उसको दिखाने के लिए कुछ है नहीं, तो नए मुद्दे ढूंढ रहे हैं। और आपने जरा सही कहा कि रिलीजियस पोलराइजेशन करके ही शायद वो बच सकते हैं, ऐसा उनको लगता है, लेकिन उनकी गलतफहमी है। नहीं, मैंने अकोला की जानकारी नहीं ली है। मैं क्योंकि एक्चुअली वहाँ पे एक बहुत दुखद घटना घटी। हमारे एक बहुत शीर्ष नेता हिदायत जी की हत्या हुई वहाँ पे, तो मैं जानकारी ले रहा हूँ क्या हुआ, लेकिन पॉलिटिकल वहाँ की क्या परिस्थिति मैंने जानकारी ली नहीं। मत करिए, मैंने कहा था कि हमें कोई भूमिका लेनी चाहिए। अभी देखिए, पुणे के जाहिरनामे की बात करें, हम ट्रम्प की बात नहीं करें बात, क्योंकि मैंने सिर्फ ये कहा था कि भारत को भूमिका लेनी चाहिए। अगर हम एक बड़ा राष्ट्र बनना चाहते हैं, सिक्योरिटी काउंसिल के परमानेंट मेंबर बनना चाहते हैं, जैसे हर बात पे हम विशी वॉशी भूमिका ले रहे हैं। यूक्रेन में हमने कोई भूमिका नहीं ली, इजरायल में कोई भूमिका नहीं ली, यहाँ पे कोई भूमिका नहीं ले रहे। तो धीरे धीरे करके किसी की भी आज से हालत आ सकती है। तो टीका तो करेंगे, मेरे भी कर रहे हो। देखिए, ऐसी खबर मैंने भी सुनी है। ट्रम्प साहब कुछ भी कर सकते हैं, लेकिन देखिए 50% टैरिफ से ही हमारा व्यापार बंद हो गया। 500% और कोई फर्क नहीं पड़ेगा, बंद ही होगा। तो हमें कोई और रास्ते ढूंढने पड़ेंगे। और ये अब उसके बारे में तो बोलना सही नहीं रहेगा। यहाँ पे लंबी बात है, वो पूरा बात करनी पड़ेगी और कहीं करेंगे बात। बांग्लादेश में हिंदुओं की हत्या हुई है, क्या इंदिरा गांधी तरह मोदी को भी कड़ा कदम उठाना चाहिए? बांग्लादेश को सब देखिए, अब देखिए परराष्ट्र धोरण जो हमारी विदेश नीति है उस पर अलग से चर्चा होगी। अभी पुणे की बात करते हैं, स्थानिक बातें करते हैं, अंतर्राष्ट्रीय बातें, ट्रम्प की बातें, देश की बातें बाद में करेंगे। थैंक यू। आमच्या पक्षाचे नेते माजी राज्यमंत्री बंटी पाटील, त्याचबरोबर मोहनदादा जोशी, अभिजित छाजड, माजी आमदार दीप्तीताई चौधरी, प्रशांतजी जगताप आता ते सभेकरता पुढे गेलेले, स्वातीताई शिंदे, सौरभ अंकाळे, आताच काँग्रेसचे अध्यक्ष
झालेली आहे. त्याचबरोबर त्यामुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून पुणे शहर काँग्रेसचा अधिकारनामा आपल्याला सादर करत आहोत. महत्वाचा यामध्ये मूळ मुद्दे जाहीरनामा सगळा सुटसुटीतपणे लिहिलेला आहे. तो वाचायला काही फार वेळ लागणार आपल्याला. आज पुणे शहराची जी हालत झालेली आहे, ती गत झालेली आहे. 3 पक्षाचं सरकार पुणे शहराचे लचके तोडायला लागलेले आहेत. त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून तिघांच्या पदरात किती वाटा येईल याचाच विचार चाललेला आहे. आज परिस्थिती अशी झालेली की पुण्यातले उद्योग, पुण्यातल्या वाहतुकीच्या समस्या, प्रदूषणाच्या समस्या इतक्या गंभीर झालेल्या आहेत की मोठे उद्योग आज पुणे सोडून बाहेर जायला गेले आहेत. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारचं जर आपण रेकॉर्ड पाहिलं तर एकही आधुनिक उद्योग तर खरं म्हणजे पुणे शहरामध्ये, पुणे महानगरामध्ये यायला पाहिजे होता, वेळताना दिसत नाही. ॲपल कंपनीचे आपल्या देशामध्ये 12 कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्रात किती आहेत, पुण्याला किती आहेत? घोषणाबाजी खूप झाली होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017-18ला सांगितलं होतं की आम्ही या परिसरामध्ये ॲपलचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर आणणार आहे. 35,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. तर ती कंपनी गेली तामिळनाडूमध्ये श्रीपरंबुदूरला. आज सेमीकंडक्टर उद्योगाबद्दल बोललं जातं. मोठ्या प्रमाणात सरकार सबसिडी देते. त्यापैकी 10 उद्योगापैकी एकही उद्योगात पुण्यात आलेला नाही. लोकांनी यायचं इथं पुण्याला, कारण पुण्यासारखं इतकी चांगली इकोसिस्टीम इतर कुठेही नाही आहे. परंतु पुण्याचं सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी सुविधा इतक्या कोलमडलेल्या आहेत आणि भ्रष्टाचाराला इतके उद्योगपती कंटाळलेले आहेत की ते लांबून नमस्कार करतात. आणि एकही सेमीकंडक्टर उद्योग हा पुणे शहरात आलेला नाही, जो यायला पाहिजे होता. एकंदरीत पुढच्या 5 वर्षात आपण पाहिलं तर शहराला वाहतुकीचे, प्रदूषणाचे, स्वच्छ पाण्याचे गंभीर प्रश्न भेडसावणार आहेत. आणि वास्तवात खरोखरीच इथले उद्योग, इथल्या कंपन्या या जर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर, अपुरं इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जर बाहेर जायला लागल्या तर खरंच पुणेकरांच्या करता एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. म्हणून काँग्रेस पक्षानं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की भ्रष्टाचारमुक्त प्रशासन करून देऊन, आणि काही बरेचसे डिटेल मुद्दे त्यामध्ये आहेत. पुनर्बांधणीबद्दलचे, त्याबद्दलचे मुद्दे आहेत. वाहतुकीच्याबद्दल काय केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आमची कमिटमेंट आहे. मी मुख्यमंत्री असताना आम्ही पुणे शहरातल्या मेट्रोचा पाठपुरावा करून आम्ही इथं मेट्रो आणली होती. तिथं भूमिपूजन मी स्वतः केलं होतं. नागपूरचं, पुण्याचे, मुंबई मेट्रोचे प्रकल्प आम्ही आणले होते. आमचे JNNM योजना होती, त्याचा फायदा झाला पुणेकरांना. त्यानंतर स्मार्ट सिटीची घोषणा झाली. स्मार्ट सिटीचं काय झालं त्याचं कुणीही प्रश्न विचारले नाही. किती पैसे खर्च केले आणि पुण्याच्या स्मार्ट सिटीचं काय झालं. नियोजन शून्य विकास करून पुण्याला या दुर्दशेकडे त्या लोकांनी आणलेलं आहे आणि ते आता बदल करण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच या शहराला पुन्हा एकदा जे देशात जे अग्रणी स्थान आहे. आज एक काळ असा होता की कुठेही सगळ्यात चांगलं शहर शिक्षणाकरता, राहणीमानाकरता, आरोग्य सेवांचा करता कुठला असेल म्हटलं तर पुण्याचं त्यात प्रथम क्रमांकामध्ये नाव घेतलं जायचं. आज इथल्या गर्दीमुळं आणि इथल्या नियोजन शून्य विकासामुळं इथं ती परिस्थिती आज राहिलेली नाही. आणि त्यामध्ये किती पैसे त्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये गेलेले आहेत ही तर डिटेल्ड माहिती आम्ही, त्याची काळी कृत्यसुद्धा त्यात आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आहेत. आपण तर त्यामध्ये
महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्यासमोर पुनर्बांधणीचे आहेत, वाहतुकीचे आहेत, इथं नागरी सुविधा निर्माण करण्याचे मुद्दे आहेत. ते आपल्याला नक्की डिटेलमध्ये आपल्याला सांगता येईल. पण मी आपल्याला अभिवादन देतो की आज जरी एक परिस्थिती अशी वाटली की बघ सगळीकडं महायुती करत राहिले तरी हे काही हवावरच्या पाण्यासारखी युती आहे. शेवटी देशामध्ये दोनच विचारधारा राहणार आहेत. एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर, समतेवर, न्यायाचं राज्य निर्माण करणारी व्यवस्था आणि दुसरीकडं पुन्हा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत. हे दोनच विचार राहणार आहेत. या दोघांचा संघर्ष राहणार आहे. त्यामुळं पुणेकरांनी फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचाराला, डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराला, महात्मा गांधीच्या विचाराला तर आशीर्वाद द्यावा हेच या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्यासमोर मी घेऊन आलेलं आहे. बाकी पुढच्या डिटेल आणखी कोणी बाबांच्या हस्ते या ठिकाणी जाहीर केलेला आहे. हा जाहीरनामा देत असताना पुणेकरांचा अधिकारनामा आणि पुणे फर्स्ट म्हणजे पुण्याची प्रायोरिटी फर्स्ट आमची राहील, पुणेकर फर्स्ट राहतील या भावनेतून आम्ही हा जाहीरनामा आणलेला आहे. ज्याचा उल्लेख झाला की आज हिंजवडीसारखं आयटी सेक्टर या पुण्यामध्ये आहे. पीएमएलडीए असू दे, पुणे महापालिका असू दे, या सगळ्यांच्या डीपीचा विषय प्रलंबित राहणं असू दे, या पुण्याचा पाणी पुरवठा आज 21-22 टीएमसी पाणी पुण्याला पाहिजे. तर सत्तेत असणारे लोक या पाण्याबद्दल का बोलत नाही? पुणे महापालिकेला ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं पाण्याचा कोटा वाढवून घेण्यासाठी. मग महायुतीचं सरकार म्हणतं 5 वर्ष तुमची सत्ता या महापालिकेमध्ये होती, नेमकं काय तुम्ही केलं हा प्रश्न आहे. आणि म्हणून आता नुसत्या घोषणा, मागचा जाहीरनामा भाजपचा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्या घोषणांचं काय झालं. आता नव्या घोषणा समोर आलेल्या आहेत आज त्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून गेले अनेक वर्ष पुण्याच्या विकासामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणून आम्ही पुणेकरांना आव्हान करू इच्छितो की 5 वर्ष त्यांना सत्ता देऊन आपण बघितलेलं आहे, ही 5 वर्ष आम्हाला मिळावी जेणेकरून आपल्यालाही तुलना करता येईल की चांगला कारभार कोण करतंय आणि दिलेला शब्द या ठिकाणी कोण पाळू शकतं हे आपल्याला देखील या ठिकाणी कळून येईल. मुद्दे अनेक आहेत. पोल्युशनचा असू दे, ट्रॅफिकचा असू दे, गरज नसलेल्या ठिकाणी रस्ते करण्याचा विषय असू दे, पर्यावरण हा एक मेजर विषय पुण्यातला त्या ठिकाणी त्यांचा ऐकलं जात नाही ही वास्तवता या ठिकाणी. चाकणला जायला 2 तास लागतात अशी अवस्था इथल्या इंडस्ट्रीची साधारणपणे. आणि हे सगळे विषय उद्याच्या भविष्यकाळात आम्ही अनुभवी या नात्यानं ते ऍड्रेस करू. आणि म्हणून पुणेकरांना विनंती आहे की ही विद्यानगरी आहे, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे. कोयता गँग हे पुण्यामध्ये एक प्रसिद्ध शब्द झालेला आहे. म्हणजे वाईट वाटते की पुण्याच्या बाबतीत हा शब्द एक परवलीचा शब्द म्हणून पुढे येतो. कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित या पुण्यामध्ये नाही. आणि या सगळ्या गोष्टींना ऍड्रेस करायचा असेल तर उद्याच्या भविष्यकाळात काँग्रेस म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मॅन्डेट द्यावा. शिवसेनेबरोबर आमची युती आहे, शिवसेना काँग्रेस म्हणून आम्हाला सहकार्य करावं पुणेकरांनी अशी अपेक्षा. त्यामुळे मागच्या वेळी आघाडी झाली तरी त्याचा खुलासा केलेला आहे. आमची प्रायोरिटी क्लिअर होती की महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जाऊ. त्यांच्यावर जाण्याचा विषय नव्हता, प्रस्ताव द्यायचा होता आणि तो नाही सांगितलं. बंद करा. कोल्हापूर मला वाटतं प्रत्येक शहराची वेगळी परिस्थिती आहे. इथं काही अनुभवी लोकांना एकत्रित करून शहराध्यक्ष आमच्या सर्वांनी आणि त्यांच्याकडे चर्चा करून हा जाहीरनामा या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये आघाडी करत असतानाच आम्हाला किती वेळ लागला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून असं काय नाही की एक प्रोसेस आहे की प्रत्येक पक्षाची प्रोसेस अवलंबतो. आणि म्हणून यामध्ये लोकभावनाही आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. आता काही ठिकाणी जिथं आमची आघाडी आहे तिथं शिवसेना सुद्धा सेपरेट जाहीरनामा करते. त्यामुळे आम्ही इथं लिहिताना देखील तुम्ही बघितलं असं की काँग्रेसवर शिवसेनाचं मिळून आहे ते सुद्धा वेगळा करण्यात. कारण की शेवटी प्रत्येक पक्षाची स्पेस असते, ती स्पेस प्रत्येक जण या ठिकाणी घेणार. आघाडी आमची आहे परंतु जॉईंटच हा जाहीरनामा आहे. उद्या त्यांचाही तोही आमचाच असेल आणि आमचाही तोही आमचाच असेल. कारण की शेवटी पीपल अलायन्स आमची आहे
आणि त्या ट्रिपल अलायन्समध्ये आम्ही आघाडी म्हणूनच या पुण्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नाही, अलायन्स आहे 100 जागांवर आम्ही कुठेही एकमेकाच्या विरोधात लढत नाही आहे. एक 10 जागांच्या वरचा प्रॉब्लेम आहे जो आज रात्री आम्ही रिझॉल्व्ह करू. जरा सांगा ना, समोर किती आणि मैत्रीला पूर्ण लढत काय आहे का? 176 जागी लढतात. तसं 9 जागी कॉन्ट्रॅक्ट एबी फॉर्म एकमेकाच्या विरोधात दिले गेले, पण दोन्ही नेत्यांनी म्हणून त्यातले अर्धे 3-4 तर फॉर्म एबी फॉर्म आणि अधिकृतपणे त्यांचा घोषित केलेले की अधिकृत कोणी आणि अनधिकृत कोणी. ज्यांना एबी फॉर्म मिळाले त्यांनी विड्रॉला जर विरोध केला असेल तर त्यांचे एबी फॉर्म विड्रॉल करून त्यांना जो अधिकृत आहे त्याला घोषित केला दिसत आहे. ग्राउंड लेवलवर ज्या ज्या वेळेला उमेदवार म्हणून आम्ही फिरत असताना शिवसेनेचे जे पारंपरिक मत आहेत त्यांना सुद्धा काँग्रेसला मतं करण्याची इच्छा व्यक्त करतात. असं आहे, मनसे जरी तुमचं अधिकृत असेल पण पोटभाडेकरू या मतांचं कसं होणार? पोट भाडेकरूचा बोलण्याचा अधिकारच आम्हाला प्राप्त होत नाही. जो आमचा भाडेकरू असेल त्याच्याबद्दलच आम्ही बोलू शकतो. माझा प्रश्न असा आहे की तुमचा जाहीरनामा पाहिला, या सगळ्या जाहीरनामाची कायम संदर्भात आम्ही ऑलरेडी जाहीरनाम्यात या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रदूषणाच्या बाबतीत आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी पार्क आपण मुख्यमंत्री असताना तो विषय आपण मार्गी लावला तर पण परवानगी दिलीच नाही. पारदर्शक पद्धतीनं झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी सहकार्य करणार आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2014 पासून राज्यातीच काँग्रेसचं सरकारने आणि इथेही कोणाच्या हातात सत्ता आहे तुम्हाला माहिती आहे. खरं म्हणजे अंमलात आणायला पाहिजे होतं, पण हा विषय संपूर्णपणे दुर्लक्षित गेलेला आहे. आम्ही सत्तेत आलो की पुन्हा याला जेवढं काही वाचवता येईल तेवढं वाचवायचा निश्चित प्रयत्न करू. भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत, राज्यात सत्तेत, पुण्याकडे होती मीडियामध्ये अनेक आहेत. आता सध्या अनेक मुलं होत नाहीत. तुमची सत्ता आली तर तुम्हाला निधी उपलब्ध करणारे काय? शेवटी असं असतं की ही संघराज्य केंद्रात भाजप सरकार आलं तर त्यांची बाकी सगळ्या संस्थांच्या मध्ये जिथे वेगळ्या राज्याचं वेगळ्या पक्षाचं सरकार असतं त्यांना काहीच मिळणार नाही असं कधी नसतं. मांडून घ्यावं लागतं, आपलं न्यायपूर्ण आपली मागणी मांडावी लागते. 14 वर्ष मुंबई नागपूरला सत्ता त्यांची होती, आपली केंद्रात. आम्ही असलं तरी आम्ही कधी पक्षपात केला नाही आणि आम्ही डबल इंजिन सरकारचा शब्दप्रयोग अगदी मूर्खपणाचा आहे, तो आम्ही कधी वापरत नाही. पण संघराज्यामध्ये प्रत्येकाला आपले अधिकार आहेत आणि आमचं सरकार आलं तरच तुम्हाला मी मदत करू नाही तर करणार नाही, ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. तसं काही करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याचा संघर्ष पूर्णपणे करू. काही गोष्टी असतात, महिलांच्या सक्षमीकरणावर जो खर्च होतो त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळतात. म्हणजे लाडकी बहीण योजना आहे, ती योजना आम्ही काही त्याला विरोध केलेला नाही, पण ती अंमलबजावणी करताना त्यात राजकारण झालं, चुकीच्या पद्धतीने पैसे वाटले गेले. आपण बघतोय आता किती कुणी कुणी पैसे घेतले. तर फक्त निवडणुकीकरता मतं मिळवण्याकरता ती योजना राबवली गेली. ही योजना खरं म्हणजे चांगली योजना आहे, पण ती शास्त्रोक्त पद्धतीने राबवलीचा फायदा चांगला होतो. आणि म्हणून ही बसची कल्पना आहे कर्नाटकमध्ये आम्ही काँग्रेस सरकारने राबवली होती, खूप चांगला फायदा झाला. शेवटी काय महिलांचं सक्षमीकरण तर आर्थिक, सामाजिक आणि राजकीय असं सगळं झालं पाहिजे. त्यामुळं हा महत्वाचा भाग आहे, आम्ही तो करणार आहे. भाजप आणि एनसीपी या दोघांमध्येच एकमेकांवर आरोप झाले. काँग्रेसवर बाजूला ठेवलं, आउटसाईड करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे त्याच्यावर काय म्हणणं आणि दुसरं या निवडणुकीत तुम्ही कोणाविरुद्ध लढताय, भाजप काय एनसीपी? नाही, आम्ही काँग्रेसचा एजेंडा घेऊन पुढे जातोय. काँग्रेस दुसरा मुद्दा, भाजप मागचे 5 वर्ष सत्तेत आहे, भाजपनं काय केलं हा मुद्दा या ठिकाणी. आणि विरोधी पक्षात असणारे तुम्ही जो प्रश्न विचारला भाजप आणि राष्ट्रवादी स्पेस घेण्याचा, हे स्पेस घेण्याचा प्रयत्न आहे. माझं म्हणणं, तुम्ही इथं अजितदादा मुरलीधर म्हणतात की अजितदादांनी गुंडांना कुठं तिकीट दिलं, अजितदादा सांगतात की पासपोर्ट कोणी दिला. तुम्हाला दोघांना एवढंच पुण्याबद्दल वाटत असेल तर कॅबिनेटला एकत्र कसं बसता तुम्ही?
माझं मत आहे दोघे एकमेकाला शेजारी मांडीला मांडी लावून कॅबिनेटला बसताना इथं मग वेगवेगळ्या कशाला दाखवत होतो. हा सगळा खेळ आहे. पुणेकरांच्या डोळ्यात धुळपेक करायची आहे. त्यांनी जाहीर करावं पोस्टपोल अलायन्स करणार नाही. म्हणजे उद्या संख्या कमी पडली तर हे दोन पक्ष एकत्रच येणार आहेत. मग आता एकमेकाच्या विरोधात कशासाठी बोलतात? ही फक्त धुळपेक आहे पुणेकरांच्या डोळ्यामध्ये की दोघांनी वेगवेगळ्या लढायची आणि मतं घ्यायची आणि स्वतःची स्पेस तयार करायची. मला वाटतं हा पुणेकरांना फसवायचा प्रयत्न दोन्ही पक्ष करतात. हायलाइट करतोच ना आम्ही, ते बोलतोच. मी तर सातत्यानं बोलतोय की बाबा हे दोघंही पक्ष एकमेकाला फसवायचा, पुणेकरांना फसवायचा प्रयत्न करतात. अजितदादा प्रोजेक्ट त्यांनी आणले 24/7 असेल किंवा बाकी असेल तेही त्यांनी परिपूर्ण केले नाही आणि भाजपने एटीएमएस असेल किंवा दुसरे प्रोजेक्ट आहेत तेही पूर्ण केले नाही. आणि आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर स्टेटमेंट पाहिलं तर त्यांनी मुद्दामून अजितदादांना लढवलंय असं स्टेटमेंट त्यांनी दिलंय. म्हणून आमचं डायरेक्ट म्हणणं आहे की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत, हे एका नाण्याचे दोन बाजू आहेत. म्हणून मतदारांनी सावध झालं पाहिजे. घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत आहे. नाही बघा, मेट्रोची सगळी कागदपत्रे ही उपलब्ध आहेत. मी मुख्यमंत्री असताना, कमलनाथजी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मध्यस्थी करून आम्ही पहिले मुंबई नंतर पुणे असं ठरलं होतं. पण नंतर पुन्हा असं आहे की नागपूर उपराजधानी आहे आणि तिथल्या लोकांना अन्याय झाला असं वाटेल म्हणून नागपूर देखील आम्ही त्यात समावेश केला. खरं म्हणजे पुण्याची लोकसंख्येप्रमाणे सगळं मी ठरवलं होतं की आधी सगळ्यात मोठं शहर वगैरे. आणि त्यामुळं हा सगळा इतिहास हा रेकॉर्डवर आहे. त्याकडे सगळी कागदपत्र उपलब्ध आहेत, कुणाच्या काळात कुठं सही झाली काय झाली ते. त्यामुळं असं कोणी क्रेडिट श्रेय घ्यायचा काही प्रयत्न करू नये. स्वतः भूमिपूजन स्वतः मी केलेलं आपल्याला आठवत असेल. त्यामुळं पुणे मेट्रोचा पाया मुंबईचा भोग्य आम्हीच सगळं भरलेला आहे. त्यामुळं त्याला श्रेयवादाचा प्रश्न नाही आहे. आता अंमलबजावणी कशी चालली आहे ते आता बघावं लागेल. बाबा मुख्यमंत्री पुण्यात आले होते, त्यांनी सांगितलं की पुण्यात आम्ही 12 लोक तयार करणार आहे. 12 लोक तयार करणार आहे. कुठले पाताळ 12 लोक करणार आहे. अंडरग्राऊंड रस्ते अंडरग्राऊंड रस्ते करणार आहे. हिंदुत्वाच्या भाषेत पाहता हां ठीक आहे. आता तुम्ही 80,000 कोटीच्या आम्ही पुण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्यात असं त्यांनी सांगितलं. कितपत सत्य वाटतं तुम्हाला? नाही आता बघा, घोषणा करायला काही पैसे लागत नाहीत. त्यामुळे त्यांनी ती एक कुठली योजना पुणे मुंबईची ती आणली होती ना काहीतरी, ती काय झालं होतं हायपरलूप काय झालं त्याचा आढावा द्याल का आम्हाला? तुम्ही सांगितलं होतं 15 मिनिटात 20 मिनिटात मुंबईला जाणार म्हणून. अशा पोकळ घोषणा करायला काही पैसे लागत नाहीत. केलं तरी लोकांची पब्लिक मेमरी शॉर्ट असते, गडकरी जेलवास विसरत जातात, लोक विसरतात. अजून काय जे गडकरींचं खातं असेल किंवा इतर कोणाचं असेल काय चाललेलं आपण बघतोय. आम्ही आता मी रोज पंटी पाटील आम्ही रोज पुणे कोल्हापूर पुणे करार करत असतो. काय परिस्थिती आहे, किती वर्ष झाली, 13 14 वर्ष काम पूर्ण होत नाही. फुशारक्या मारू नयेत की फार चांगलं काम केलं म्हणून. उलट स्मार्ट सिटीचे कायद्याचा अहवाल द्या ना. JNRMचं आम्ही काय केलं ते सांगतील ना मला आपले आमचे सगळे नगरसेवक. त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं योजना राबवून त्यातून पैसे काढायचा सगळा प्रयत्न झालेला आहे. आता तर काही 3 लोक लुटायला बसलेले. तर प्रत्येकाचा वाटा कोणाला कमी मिळून यायचं त्याचं अन्न चालू असतं.